नमस्ते बच्चों, हिंदी वलरी तृतीय भाषा 2020 से 21 साल का 9वीं कक्षा पाठ रहीम के दोहे मध्यकालीन कविता। बच्चों, मेरा नाम अप्पा मणियन्नन, विद्या ज्योति पाठशाला BTM लेआउट बेंगलुरु। पाठ 17 रहीम के दोहे। रहीम के दोहे का परिचय कैसे है, जिसका आशय देखेंगे। आशय: छात्र इन दोहों के द्वारा सज्जनों तथा महान लोगों का स्वभाव समझ सकते हैं। इसी प्रकार छोटे तथा साधारण वस्तुओं के महत्व की जानकारी प्राप्त कर सकते हैं। मीन्स ನಮ್ಮ ರಹೀಮರು ಯಾವ ರೀತಿ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ, ಅಂದರೆ ಮಕ್ಕಳು ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್ ಆದಂತಹ ನೀವುಗಳು ಈ ದೋಹೆಯ ಫ್ರಮ್ ದಿಸ್ ಕಪ್ಲೆಟ್ಸ್, ಇದರ ಪರವಾಗಿ दोहे ಅಂದರೆ ಇಂಗ್ಲೀಷಲ್ಲಿ ಕಪ್ಲೆಟ್ಸ್ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ। सज्जनों तथा महान लोगों का स्वभाव समझ सकते हैं। ಸಜ್ಜನರು ಮತ್ತು ಮಹಾ ವ್ಯಕ್ತಿ ಜನರ ಸ್ವಭಾವವನ್ನು ಅರ್ಥ ಗ್ರಹಿಸಿಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಈ ರೀತಿ ಚೋಟೆ ತಥಾ ಸಾಧಾರಣ, ಚಿಕ್ಕ ಮತ್ತು ಸಾಧಾರಣವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ವಸ್ತುಗಳ ಮಹತ್ವವನ್ನು ಕೂಡ ನಿಮಗೆ ಮಾಹಿತಿಯನ್ನು ಇಲ್ಲಿ ತಿಳಿಸ್ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಕವಿ ಪರಿಚಯವನ್ನು ನೋಡೋಣ। ರಹೀಮ್ ಕಾ ರಹೀಮರ ಜನನ। ಇವರು ಈ ಮಧ್ಯಕಾಲೀನ ಕವಿ, ಸಾಧು ಸಂತರು ಕಬೀರ್ ದಾಸ್, ರಹೀಮ್ ದಾಸ್, ತುಳಸಿದಾಸ್ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ಲ, ಹಾಗೆ ರಹೀಮರು ಕೂಡ ಆ ಕಾಲದ ಕವಿ। इन्होंने 17 दिसंबर 1556 में 56 को लाहौर में हुआ था। 17 डिसंबर 1556 ಲಾಹೋರ್ನಲ್ಲಿ ಜನನ ಆಗಿರ್ತಾರೆ। उनका पूरा नाम ಅಬ್ದುರ್ ರಹೀಮ್ ಖಾನ್ ಖಾನಾ है। ಇವರ ಪೂರ್ತಿ ಹೆಸರು ಅಬ್ದುರ್ ರಹೀಮ್ ಖಾನ್ ಖಾನಾ। इनके पिता का नाम है बैरम खान। माता का नाम सुल्ताना बेगम था। जैसे माता का नाम क्या है, सुल्ताना बेगम, और पिता बैरम खान। इनका पूरा नाम अब्दुर रहीम खान खाना। रहीम सत सही बारवई, नायिका भेद, श्रृंगार, सोरठा आदि इनकी प्रसिद्ध रचनाएं हैं। These are the important books of रहीम। इनके काव्य में नीति, भक्ति, प्रेम, श्रृंगार और सुंदर समावेश हुआ है। ಇವರ ಕಾವ್ಯಗಳಲ್ಲಿ, ಕವಿತೆಗಳಲ್ಲಿ ಭಕ್ತಿ ಇರ್ತಿತ್ತು, ನ್ಯಾಯ ಅನ್ನೋದಿತ್ತು, ಪ್ರೇಮ ಮತ್ತು ಶೃಂಗಾರ ಮತ್ತು ಸುಂದರ ಸಮಾವೇಶಗಳು ಅಡಗಿದ್ದವು। ರಹೀಮರು 17 ಡಿಸೆಂಬರ್ 1556 ಲಾಹೋರ್ನಲ್ಲಿ ಜನಿಸಿದರು। ಪರೋಪಕಾರಕ್ಕಾಗಿ ಮರಗಳು, ಹಣ್ಣುಗಳು ಇವನ್ನೆಲ್ಲ ನಮಗೆ ತಿಳಿಸ್ತಾ ಇಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಅದು ಏನನ್ನೋದನ್ನು ಈ ಪದ್ಯದಲ್ಲಿ ನೋಡೋಣ। ಶಬ್ದಾರ್ಥ, ಪದಗಳ ಅರ್ಥ, ಕಠಿಣ ಪದಗಳ ಅರ್ಥ। ತರುವರ್ ಅಂದರೆ ವೃಕ್ಷ, ಪೇಡ್ ಟ್ರೀ ಮರ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ। ಸರ್ವರ್ ಅಂದರೆ ಸರೋವರ,
ಓಷನ್. ಪರ್ ಅಂದರೆ ದೂಸರೆ ಲೋಗ್. ಪಾನಿ ಅಂದರೆ ನೀರು. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಕಾಜ್ ಅಂದರೆ ಕಾಮ್, ಕಾರ್ಯ, ಕೆಲಸ, ವರ್ಕ್. ಹಿತ್ ಭಲಾಯಿ, ಅಚ್ಚಾಯಿ, ಒಳ್ಳೆಯ, ಗುಡ್. ಸಂಪತ್ತಿ ಧನ್, ಮನಿ, ಹಣ. ಸಂಚಹಿ ಸಂಗ್ರಹ, ಗ್ರೂಪ್, ಗುಂಪು. ಸುಜಾನ್ ಸಜ್ಜನ್, ಸಜ್ಜನ. ಪ್ರಕೃತಿ स्वभाव, स्वभाव. कुसंग बुरी संगल्प. चंदन एक सुगंधित वृक्ष, सैंडलवुड ट्री. लिपटना सटे रहना, आलिंगन करना, अप्पिको हग. भुजंग सांप, सर्प, हाವು, ಸ್ನೇಕ್ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. ಲಘು, ಲಘು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಚೋಟ, ಸ್ಮಾಲ್. ಡಾರಿ ಅಂದರೆ ಡಾಲ್, ನೀಡಲ್. ತಲವಾರ್ ಖಡ್ಗ, ಸ್ವಾರ್ಡ್. ಬಡಾಯಿ ಪ್ರಶಂಸಾ, ಹೀರಾ ವಜ್ರ. ಟಕಾ ಮುದ್ರಾ, ತಾಂಬೆ ಕಾ ಸಿಕ್ಕ, ತಾಮ್ರದ ಕಾಯಿನ್, ಕಾಪರ್ ಕಾಯಿನ್. ಮಮ ಮೇರಾ, मोल, दाम, वैल्यू. पोएम केಳಿಸ್ಕೊಳ್ಳಿ. तरवर फल नहीं खात है, सरवर पिए ही ना पान. कही रहीम पर काज हित, संपत्ति संचही सुजान. तरुवर फल नहीं खात है, सरवर पिए ही ना पान. कही रहीम पर काज हित, संपत्ति संचही सुजान. जो रहीम उत्तम प्रकृति, का करी सकत कुसंग. चंदन विष व्यापत नहीं, लिपटे रहत भुजंग. जो रहीम उत्तम प्रकृति, का करई सकत कुसंग. चंदन विष व्यापत नहीं, लिपटे रहत भुजंग. रही मन देख बड़ेन को, लघु ना दीजिए डारी. जहाँ काम आवे सोई, कहा करे तलवारी. रही मन देख बड़ेन को, लघु ना दीजिए डारी. जहाँ काम आवे सुई, कहा करे तलवारी. बड़े बड़ाई न करे, बड़े न बोले बोल. रहे मन हीरा कब कहे, लाख टका मम मोल. बड़े बड़ाई ना करे, बड़े न बोले बोल.
रहीम हीरा कब कहे लाख टका मम मोल, तरवर फल नहीं खात है सरवर पियहि ना पान, कही रहीम पर काज हित संपत्ति संचिहि सुजान, जो रहीम उत्तम प्रकृति का करी सकत कुसंग, चंदन विष व्यापत नहीं लिपटे रहत भुजंग, रहीमन देख बड़ेन को लघु ना दीजिए डारी, जहाँ काम आवे सुई कहा करे तलवारी, बड़े बड़ाई ना करे बड़े न बोले बोल, रहीमन हीरा कब कहे लाख टका मम मोल। बच्चों ये दोहे in first couplets. What does our Rahim going to say? What is telling? तरवर फल नहीं खात है सरवर पियहि ना पान, कहीं रही मन पर काज हित संपत्ति संचहि सुजान। Rahim says, just as a tree does not eat its own fruit, रहीम कहते हैं कि जैसे पेड़ अपने फल खुद नहीं खाते और सरोवर अपना पानी खुद नहीं पीते, सरवर पिए ही ना पान, सरोवर अपना पानी खुद नहीं पीते, वैसे ही सज्जन दूसरों के कल्याण के लिए संपत्ति का संग्रह करते हैं। Means Rahim says that just a tree does not eat its own fruit or a lake does not drink its own water. Similarly, good people accumulate wealth for the welfare of others. ಮರಗಳು ಹಣ್ಣುಗಳನ್ನು ಬಿಟ್ಟರೋ ತಾವು ತಿನ್ನುವುದಿಲ್ಲವೋ, ನದಿಗಳು ತುಂಬಿ ಹರಿದರೋ ತಾವು ಹೇಗೆ ನೀರನ್ನು ಕುಡಿಯುವುದಿಲ್ಲವೋ, ಹಸುಗಳು ಹಾಲನ್ನು ಕೊಟ್ಟರೂ ಅದನ್ನು ತಾವೇ ಕುಡಿಯುವುದಿಲ್ಲವೋ, ಹಾಗೆ ಸಜ್ಜನರು ಪರೋಪಕಾರಕ್ಕಾಗಿಯೇ ಸಂಪತ್ತನ್ನು ಕೂಡಿಡುತ್ತಾರೆ ಎಂದಿದ್ದು. ಅಂದರೆ ಈಗ ಮರ ಹಣ್ಣು ಬಿಟ್ಟು ಏನು ಮಾಡುತ್ತೆ, ಪರರಿಗೆ ಕೊಡುತ್ತೆ, ಇನ್ನೊಬ್ಬರಿಗೆ ಕೊಡುತ್ತೆ. ಹಾಗೆ ಜಿಪುಣ ಕೂಡ ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ, ಹಣವನ್ನು ಕೂಡಿಟ್ಟು ಯಾರೋ ಇನ್ನೊಬ್ಬರ ಕಲ್ಯಾಣಕ್ಕಾಗಿ ಕೊಟ್ಟುಬಿಡ್ತಾನೆ. ಅದನ್ನೇ ಹೇಳ್ತಿರೋದು. ಅಂದರೆ ಹಿ ಸೇಸ್ ದ್ಯಾಟ್ good people accumulate wealth for the welfare of others. Good people, understood, only for good people. जैसे रहीम कहते हैं कि जैसे पेड़ अपने फल खुद नहीं खाते और सरोवर अपना पानी खुद नहीं पीते, वैसे ही सज्जन दूसरों को कल्याण के लिए क्या करते हैं, संपत्ति का संग्रह करते हैं. This is the first couplet. Second couplet, here what he says, जो रहीम उत्तम प्रकृति का करी सकत कुसंग, चंदन विष व्यापत नहीं लिपटे रहत ಭುಜಂಗ್. ಸಜ್ಜನರು ಯಾವಾಗಲೂ ತಮ್ಮ ಸ್ಥಾನವನ್ನೇ ಉಳಿಸಿಕೊಂಡಿರುತ್ತಾರೆ. ಯಾವುದೇ ಸಹವಾಸ ಅವರಿಗೆ ಕೆಡುಕು ಮಾಡಲು ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ. ಹಾಗೆಯೇ ಗಂಧದ ಮರದಲ್ಲಿ ಸರ್ಪ ಅದನ್ನು ಸುತ್ತುವರೆದಿದ್ದರೂ ಕೂಡ ಅದರ ವಿಷ ಗಂಧದ ಮರಕ್ಕೆ ಸೇರಿಕೊಳ್ಳುವುದಿಲ್ಲ ಅಲ್ವಾ. जैसे रहीम कहते हैं कि जो व्यक्ति अच्छे स्वभाव का होता है बुरी संगत उसका, मीन्स जो रहीम उत्तम प्रकृति, रहीम कहते हैं कि जो व्यक्ति अच्छा प्रभाव का होता है
का करी सकत कुसंग, बुरी संगत उसका कुछ नहीं बिगाड़ सकता। चंदन विष व्यापत नहीं, जैसे चंदन के पेड़ से लिपटे रहत भुजंग, लिपटे रहने पर, सांप लिपटे रहने पर क्या होता है अभी, चंदन में उसका विष व्याप्त नहीं होता, अल्वा। सो रहीम सेज द बैड कंपनी कैनॉट स्पॉइल समवन with excellent character. Just as there are snakes on a sandalwood tree, but the tree never becomes poisonous. Similarly, a person who stays in a bad company does not become worse. ಅಲ್ವಾ? ಸಜ್ಜನರು ಯಾವಾಗಲೂ ತಮ್ಮ ಸ್ಥಾನವನ್ನೇ ಉಳಿಸಿಕೊಂಡಿರ್ತಾರೆ, ಯಾವುದೇ ಸಹವಾಸ ಅವರಿಗೆ ಕೆಡುಕು ಮಾಡಲು ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ. ಹಾಗೆ ಹೇಗೆ ಅಂತೇಳಿದರೆ, ಈಗ ಗಂಧದ ಮರದಲ್ಲಿ ಸರ್ಪ ಸುತ್ತಕೊಂಡು ಹೋದರೆ ಗಂಧ, ಈಗ ಸರ್ಪ ಅಂದರೆ ವಿಷಕಾರಿ, ಗಂಧದ ಸುವಾಸನೆ. ಈ ವಿಷಕಾರಿ ಹಾವು ಬಂದು ಮರವನ್ನು ಸುತ್ತಿ ಹೋದರೆ ಅದು ಮರ ವಿಷ ಆಗತ್ತಾ? ಇಲ್ಲ, ಅದು ಇನ್ನೂ ಗಂಧದ ವಾಸನೆ ಅದಕ್ಕೆ ಹೋಗುತ್ತೆ ಹೊರತು ಅದು ವಿಷ ಆಗೋದಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿ ಇಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಕವಿ ರಹೀಮ್ ಅವರು ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ. ನೆಕ್ಸ್ಟ್, रहीमन देख बड़ेन को लघु ना दीजिए डारी, जहाँ काम आवे सुई कहाँ करे तलवारी. सुई ಅಂದರೆ ಸೂಜಿ, ತಲ್ವಾರ್ ಅಂದರೆ ಖಡ್ಗ, ಕತ್ತಿ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. sword will say, needle for sui. Rahim says that even though a sword is much bigger than a needle, when you need to use a needle, you cannot make do with a sword. Hence, it is important to respect all people in your life, be it rich or poor. ದೊಡ್ಡವರಾಗಿರಲಿ, ಶ್ರೀಮಂತರಾಗಿರಲಿ, ಚಿಕ್ಕವರೇ ಆಗಿರಲಿ, ಅವರಿಗೆ ಎಲ್ಲನೂ ಏನು ಮಾಡಬೇಕು? ಮರ್ಯಾದೆ, ರೆಸ್ಪೆಕ್ಟನ್ನು ಕೊಡಬೇಕು, ಹೌದಲ್ವಾ? ಈಗ ಸೂಜಿ ಮಾಡೋ ಕೆಲಸವನ್ನು ಕತ್ತಿ ಮಾಡಲಿಕ್ಕಾಗತ್ತಾ? ಖಡ್ಗ ಮಾಡೋಕ್ಕಾಗತ್ತಾ? ಅದನ್ನೇ ಹೇಳ್ತೇವೆ ರಹೀಮರು ಹೇಳೋದೇನಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ನಾವು ನಮಗಿಂತ ದೊಡ್ಡವರನ್ನು ಹಾಗೂ ಶ್ರೀಮಂತರನ್ನು ನೋಡಿ ಅಸೂಯೆ ಪಡಬಾರದು. ಏಕೆಂದರೆ ಸೂಜಿಯಿಂದ ಮಾಡುವ ಕೆಲಸವನ್ನು ಸೂಜಿಯಿಂದಲೇ ಮಾಡಬೇಕು, ಖಡ್ಗದಿಂದ ಮಾಡಲಾಗದು. ಎಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರಲ್ವಾ? ಮೀನ್ಸ್ sword is much bigger than a needle. When you need to use needle, does the sword will come and do that work? No. You cannot make do with the sword. That's why it is very important to respect all people in your life, either rich or poor. Next, बड़े बड़ाई न करे, बड़े न बोले बोले, रही मन हीरा कब कहे, लाख टका मम मोल. Very nice here. He is telling that. ಏನು ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ? बड़े लोग ना ज़्यादा बोलते हैं, ना ही अपने आप खुद उनके प्रशंसा करते हैं. रहीम कहते हैं कि हीरा कब कहता है कि उसका मूल्य लाख मुद्राएं हैं. मीन्स ग्रेट men don't boast about their greatness. It is only when the occasion comes their greatness is shown, just like a diamond which never boasts about its worth. But when it is cut, everyone knows its worth. ಪ್ರಪಂಚದಲ್ಲಿ ದೊಡ್ಡವರು ಹೆಚ್ಚು ಮಾತನಾಡುವುದಿಲ್ಲ ಹಾಗೂ ತಮ್ಮನ್ನು ತಾವು ಪ್ರಶಂಸೆ ಮಾಡಿಕೊಳ್ಳುವುದಿಲ್ಲ. ರಹೀಮರು ಹೇಳ್ತಾ ಇರೋದು ಹೀಗೆ, ವಜ್ರವೂ ಸಹ ತನ್ನ ಮೌಲ್ಯವನ್ನು ತಾನೇ ಹೇಳುವುದಿಲ್ಲ, ಅಲ್ವಾ? ನೋಡಿ ಎಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ. ಮೊದಲನೇದಲ್ಲಿ ಇನ್ನೊಮ್ಮೆ ರಿಪೀಟ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋಣ. रहीम कहते हैं कि जैसे पेड़ अपने फल खुद नहीं खाते
और सरोवर अपना पानी खुद नहीं पीते, वैसे ही सज्जन दूसरों के कल्याण के लिए संपत्ति का संग्रह करते हैं। दूसरा दोहे में क्या कहते हैं? रहीम कहते हैं कि जो जोग अच्छे स्वभाव के होते हैं, बुरी संगत उनका कुछ नहीं बिगाड़ सकता। जैसे चंदन के पेड़ से सर्प लिपटे रहने पर भी चंदन में उसका विष नहीं छोड़ते हैं। तीसरा में इन थर्ड कपलेट्स व्हाट इट सेज मीन्स, रहीम कहते हैं कि धनवान और बड़े लोगों को देके गरीब और साधारण लोगों को दूर नहीं करना, उनके साथ भी मिलजुल कर रहना और दुखों को आसानी से दूर करना चाहिए। तिरस्कार मत करो, क्योंकि जहाँ सुई काम आती है वहाँ तलवार क्या कर सकती है। सेम थिंग, बड़े लोग इन फोर्थ पैरा, बड़े लोग ना ज़्यादा बोलते हैं, ना ही अपने आप खुद उनके प्रशंसा करते हैं। रहीम कहते हैं कि हीरा कब कहता है कि उसका मूल्य लाख मुद्राएं हैं। हौदल्वा means Rahim here it clearly says in the first couplet, just a tree does not eat its own fruit or a lake does not drink its own water. Similarly, good people accumulate wealth for the welfare of others. In second couplet, Rahim says the bad company cannot spoil someone without excellent character. Just as there are snakes on a sandalwood tree, but the tree never becomes poisonous. Similarly, a person who stays in a bad company does not become worse. In third couplets, Rahim says that even though a sword is much bigger than a needle, when you need to use a needle, you cannot make do with a sword. Hence, it is important to respect all people in your life, be it rich or poor. In fourth couplets, great men don't boast about their greatness. It is only when the occasion comes their greatness is shown. Just like a diamond which never boasts about its worth, but when it is cut, everyone knows its worth. Alva? Okay. This is about the Bhava and Saramsh summary. What is there? I told you, children. आगे में क्या है? धन्यवाद बच्चों, आपको सभी छात्रों के लिए मेरा धन्यवाद।